नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता मलिका आजीला म्हणते की सुष्मिता लहान आहे, त्यामुळे आपण तिला सपोर्ट दिला पाहिजे. तेव्हा स्वानंदी म्हणते, अहो हे बघा काकू, सपोर्ट तर मी तिला देणारच आहे, कारण ती माझी लहान बहीण आहे आणि खरं तर या घरात सगळ्यात जास्त सपोर्ट तर माझ्याकडूनच मिळेल. अरे रावी सुद्धा मी मात्र खपून घेणार नाही या लहान बहिणीची. जेव्हा सुष्मिताला फारच राग येतो, सुष्मिता म्हणते की शिकव, मला अक्कल शिकव, कारण मी मॅडच आहे. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की मला वाद नाही घालायचा, मला फार उशीर होतोय, त्यामुळे मी आता जाते आणि मला वेळ मिळाल्यानंतर मी तुला नक्की अक्कल शिकवेल. तेव्हा लगेच आता सुष्मिता मुद्दाम तिला जाऊन न देण्यासाठी म्हणते की अगं ताई, तू तर ब्रेकफास्ट केलाच नाही आणि ब्रेकफास्ट न करताच तू चाललेली आहे. त्यावरती स्वानंदी म्हणते की अगं हे बघ सुष्मिता, तू का असं विचारते. तेव्हा सुष्मिता म्हणते की अगं हे बघ, मला तुझी किती केअर आहे आणि ऍटलिस्ट म्हणजे तू तर मला त्याबद्दल विचारत सुद्धा नाही, आणि मी एक काम करते, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येते. तेव्हा स्वानंदी म्हणते की अगं बाळा हे बघ, मी पूजा करायला चाललेली आहे, माझा उपवास आहे. तर सुष्मिता म्हणते की अगं मग त्यात काय झालं, ब्रेकफास्टला उपवास चालतो. मलिका तिला खुणावते. तर सुष्मिता पुन्हा म्हणते की उपवासाला ब्रेकफास्ट चालतो. तेव्हा तर स्वानंदी आणि आजी एकमेकींकडे बघून हसतात. स्वानंदी हसतच विचारते की हे कोणी सांगितलं. त्यावरती सुष्मिता म्हणते की मी रील मध्ये बघितलं. स्वानंदी म्हणते की हे बघ सुश, माझा निर्जली उपवास आहे, मी पाणी सुद्धा नाही पिणार. तेव्हा मलिका म्हणते की अगं स्वानंदी, सुश मात्र तुझ्या काळजीपोटी बोलते, बाकी काही नाही ग. तेव्हा परत आता मलिका म्हणते की अगं इतकं कडक उपवास करण्याची काय गरज आहे, निर्जली वगैरे. तर सुष्मिता म्हणते की ज्यूस वगैरे पिऊन जातेस का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की खरंच नकोय, थँक्यू, मी जाते आता. आणि ताई हे बघ ज्यूस चालतो, मी ज्यूस करते, तू ज्यूस पिऊन जा. तर तो ज्यूस नक्की चालतो. तेव्हा स्वानंदी विचारते की कुठे बघितलं. तर लगेच सुष्मिता म्हणते की रील्स. तेव्हा स्वानंदीला हसू येतं. ती म्हणते की हे बघ, मी आता माझ्या पूजेसाठी निघून जाते. ती ताट वगैरे हातात घेते आणि म्हणते की सुष्मिता, अगं जरा रील्स वगैरे आहे ना, जरा कमी बघ, कारण डोकं ठिकाणावर चालतं. शेवटी मात्र आता मलिका आणि सुष्मिता यांच्या नाकावर टिचून स्वानंदी पूजेला निघूनच जाते. या दोघींचे चेहरे मात्र बघण्यासारखे होतात. आजी मात्र सुष्मिताला विचारते की आपलं काय, उपवास वगैरे करणार आहेत की नाही. मात्र सुष्मिता हसते आणि म्हणते की आई, हे बघा, मी मात्र सकाळीच उठून ब्रेकफास्ट केला. आजी म्हणते की ब्रेकफास्ट सुद्धा केला, पण ते सगळं जाऊन दे, अगं पूजा करणार आहेस की नाही, तुझी पहिली वटपौर्णिमा आहे. त्यावरती सुष्मिता हसते आणि मलिकाकडे बघत म्हणते की हो, पूजा करणार आहे. मलिका म्हणते की हो आई, ती पूजा करणार आहे. आजी म्हणते की ठीक आहे, तयारीला लागा. असे बोलून मात्र आजी आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता इकडे निकिता मात्र नटून थटून आनंदकडे येते. आनंदवर ओरडत असते की तुला काय गरज होती आज समरला ऑफिसला बोलवण्याची, आणि तुला कळत नाही का, तुला काय गरज होती आता त्याला इकडे बोलवण्याची. तर आनंद म्हणतो की अगं तुला कळतं का, एकतर आज ऑफिसमध्ये इतकं काम आहे आणि ऑफिसमध्ये म्हणजे मीटिंग्स वगैरे आहे, आणि तू म्हणते की कशासाठी बोलवलंस. निकिता आनंदवर ओरडत असत. आनंद निकिताला जायला सांगतो, पण निकिता म्हणते की हे बघ, तू सगळे काही काम वगैरे आहे, सगळं काही आटपून घे आणि मीटिंग वगैरे तू हँडल कर आणि समोरला लवकरात लवकर काढून दे. त्यावरती आता लगेच आनंद म्हणतो की अगं पण नक्की आहे तरी काय. निकिता म्हणते की अरे तुला कळत कसं नाही, आज वटपौर्णिमा आहे आणि तरी सुद्धा तू असं विचारतोस. आता आनंद म्हणतो की वटपौर्णिमा आहे, पण नक्की काय खास आहे. तेव्हा निकिता म्हणते की अरे तुला कळतं का, अरे आज मात्र स्वानंदी तिच्या मनातील समरला सांगणार आहे, त्यामुळे तू लवकरात लवकर फ्री कर. म्हणून आता दोघेही आतमध्ये येतात. समर मात्र केबिन मध्ये नसतो. दोघेही आवाज देतात की समर समर. निकिता मात्र आनंदवर ओरडते आणि म्हणते की समर कुठे गेला हे तुला माहिती नाही, आणि तुला इतकं गोंधळ घालण्याची गरज काय होती. आनंद म्हणतो की हे बघ, मी गोंधळ वगैरे काही घातलेलं नाही, थांब 1 मिनिट, मी त्याला फोन करतो, तो नक्की आहे तरी कुठे. तेव्हा आता निकिता म्हणते की हो, लवकरात लवकर त्याला कॉल कर. तर आता तो काही फोन उचलत नसतो. आनंद म्हणतो की अगं तो फोनच नाही उचलत. निकिता म्हणते की मग कुठे गेला, तो वॉशरूमला गेला की काय. तर आनंद म्हणतो की अगं हे बघ, वॉशरूम इकडे आहे, इकडे नाही, आणि वॉशरूम इकडे आहे, तो वॉशरूम सुद्धा मध्ये नाही. म्हणून मात्र आता आनंद आणि निकिता दोघेही आवाज देत असतात की हा समर गेला तरी कुठे. त्यानंतर मात्र इकडे स्वानंदी आता बायकांबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेला आली आहे, वडाच्या झाडाची पूजा करण्याला, परंतु तिचं सगळं काही लक्ष समरकडे असतं. समर नक्की आता गेले कुठे असते. एकतर मी माझ्या मनातील इतकं मोठं साहस करण्यासाठी आलेले आहे, माझ्या मनातील त्यांना बोलून दाखवायचं आहे, आणि ते खुशाल आले नाहीत, नक्की आता येणार आहेत की नाही. म्हणून स्वानंदी मात्र समरची वाट बघत असते, नक्की समर कुठे असेल आणि केव्हा येतील की नाही.
आता तिला असं झालेलं असतं की कधी माझ्या मनात येईल मी राजवाड्यांना सांगेल. तेव्हा स्वानंदी समोर बघते तर काही समोर चक्क वडाच्या झाडाची पूजा करत असतो. एक बाई त्याला सांगत असते पूजा कशी करायची. स्वानंदी समोर बघते तर काय स्वानंदीला आनंदाचा धक्काच बसतो. स्वानंदीचा चेहरा तर राजवाड्यांना बघून खुलतोच. आता तो वाण घेऊन मात्र तो तेथे वडाच्या झाडाला अर्पण करायला सांगतात. बायका सांगत असतात परंतु आता त्या स्वानंदीलाच म्हणतात की खरंच आता ही पूजा किती मस्त बायकोसाठी करतात. यांची बायको किती म्हणजे नशिबान असेल जिच्यासाठी ही पूजा करतात. आणि स्वानंदीला मात्र हसू येत असतं. तिच्यासाठी मात्र अगदी मनापासून ही पूजा करतात. समोर मात्र आता चक्क वडाच्या झाडाला आता फेरी सुद्धा घेत असतो. आणि जे काही दोऱ्याचे 7 फेरे आहे तर तो सुद्धा मात्र आता गुंडाळत असतो. परंतु स्वानंदी हे सगळं काही बघून तिला हसू येत असतं. तिला इतका आनंद झालेला असतो. समोरचा खूप तिला कौतुक वाटतं, अभिमान वाटतो. कारण समोर आपल्यासाठी इतकं सर्व काही करत आहे. तर आता तेथील एक बाई म्हणते की काळजी घेणारा आणि समजून घेणारा जर नवरा असेल तर प्रत्येक बाईचं आरोग्य हे चांगलेच राहणार. तेव्हा स्वानंदी मात्र आता स्वतःशी खूप हसत असते. तेव्हा दुसरी ताई म्हणतात की हो ना, नवऱ्याने जर काळजी घेतली तर त्या बाईचं आयुष्य सुधारतच. परंतु आता मात्र प्रत्येक बाईला मात्र असा प्रेम करणारा नवरा मात्र मिळायला हवा. आणि तेवढ्यात मात्र आता स्वानंदीला हसू येत असतं. त्यानंतर आता समोरची पूजा झाल्यानंतर समोर स्वानंदीच्या जवळ येतो आणि स्वानंदी मात्र समोर राजवाड्यांना म्हणते की तुम्ही म्हणून मात्र स्वानंदीला फारच हसायला येतं. ती डोक्याला हात लावते. तुम्ही आलात, खरंच आलात की काय. स्वानंदीला मात्र आता असं स्वप्नच वाटत असतं की राजवाडे खरंच आलेली नाहीत. समोर म्हणतो की अहो हे बघा मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मी येणार आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी मात्र हसते. तुम्ही येणार नव्हतात, मला तर विश्वासच बसत नाही की तुम्ही आलात म्हणून. आणि एकतर तुम्हाला काम होतं मग तुम्ही आलात. तेव्हा समोर म्हणतो की हो मला काम होतं आणि ते काम मी पूर्ण केलं, काही सोडलं कारण मला मुहूर्त टळून द्यायचा नव्हता. मला इकडे यायचं होतं, वेळेत पोहोचवायचं होतं, पण मी पूजा करायला आलो. तेव्हा स्वानंदी म्हणते की बापरे म्हणजे तुम्ही शेवटी आलाच तर. तेव्हा समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम मी येणारच होतो तर तुम्ही माझ्यासाठी उपवास पकडला होता आणि दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही ही पूजा करणार होतात आणि मला असं वाटलं की हे बरोबर नाही. स्वानंदी विचारते की काय बरोबर नाही. समोर म्हणतो की हे बघा माझी बायको माझ्यासाठी उपवास धरणार आहे आणि माझ्या दीर्घ आयुष्यासाठी ती वडाच्या झाडाची पूजा करणार आहेस. मग मला असं वाटलं की आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, निरोगी असायला हवं, आनंदी असायला हवं. असं कुठे लिहिलेलं आहे का फक्त बायकोने पूजा करायची म्हणून आणि जोडीदाराने आता पूजा करायची आहे म्हणून मात्र जोडीने मी पूजा करण्याची ठरवली. आता माझी पूजा झालेली आहे. फक्त वडाने म्हणजे माझी पूजा ऐकायला हवी, स्वीकारायला हवी आणि त्याचं फळ मला द्यायला हवं. तेव्हा आता समोरला मात्र स्वानंदी तेव्हा आता आपल्याला प्रेमाचं प्रपोज करेल असं वाटत असतं आणि स्वानंदी मात्र तर खुदकुनी हसत असते. तिला खूप हसू येत असतं. त्यानंतर इकडे अंशुमन मात्र वकिलांकडे आलेला असतो आणि वकिलांना तो सगळं काही पेपर्स वगैरे रेडी करून घेत असतो. तेव्हा अंशुमन विचारतो की काय झालं, काही राहून वगैरे गेलं की काय. तर वकील साहेब म्हणतात की हो एकदर म्हणजे काहीतरी राहून गेलं. अंशुमन मात्र वकील साहेबावर ओरडतो. अंशुमन विचारतो की नक्की माती काय खाल्ली. त्यावरती वकील साहेब म्हणतात की हे बघा अंशुमन सरांची जी सही आहे सही नाही आहे आणि ती सही जर नसली तर जी काही आता जी प्रॉपर्टी आहे तर ती तुमच्या आजी नलिनी मॅडम यांच्या नावावर होणार आहे आणि त्यांच्या पश्चात म्हणजे समर सरांच्या पश्चात. मग कोर्टामध्ये त्यांची सही असायला हवी आणि त्यासाठी आजींची सुद्धा सही लागणार आहे. फक्त समर सरांच्या सहीने काही होणार नाही. तेव्हा अंशुमन वकिलावर ओरडतो इडियट, तुला हे सर्व अगोदर का सांगता नाही आलं. तर त्या वेडपट सुष्मिताला आता समरची सही करायला जमत नव्हती आणि आता मात्र त्या आजीची सुद्धा सही तिला करायची आहे का. तर ती म्हातारी म्हणजे माझ्या आयुष्यातील खूप मोठा एक दगड आहे म्हणून अंशुमनला फार टेन्शन येते. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे समर स्वानंदीला विचारतो की काय स्वानंदी मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना. आणि हे बघा तुम्ही मात्र मला बोलावलं, मी आलो इथे तुमच्यासाठी, तुम्हाला नक्की माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की हो मला बोलायचं होतं. समर म्हणतो की इकडे या बरं आणि तिकडे कोणी आहे का बघा बरं. इकडे कोणी आहे का. तर स्वानंदी लाजतच नाही असं म्हणते. समर विचारतो की कोण आहे. ती म्हणते की इकडे सुद्धा कोणी नाही आणि तिकडे सुद्धा कोणी नाही. तर समोर म्हणतो की ठीक आहे आता मात्र संकोच करू नका, जे काही आहे लवकरात लवकर बिनधास्त मनातील बोलून दाखवा. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तुम्ही गप्प बसा. समोर म्हणतो की हो मी गप्पच आहे. तर स्वानंदी म्हणते की हे बघा मी बोलते आता, कारण मला आयुष्यामध्ये लाईफ पार्टनर म्हणून तुम्हीच हवे आहेत, ते सुद्धा कायमच. तेवढे माझे जन्म होते तर जोडीदार म्हणून मला तुम्हीच हवे आहात. राजवाडे तुम्ही इतके चांगले आहात की माझ्या आयुष्यामध्ये सर्वात चांगली भेटलेली व्यक्ती तुम्हीच आहात आणि खरंच तुम्ही खूप संवेदनशील आहात, सगळ्यांची काळजी घेतात, सगळ्यांची काळजी तुम्हाला आहे, खूप प्रेमळ आणि कर्तव्य दक्ष आहात आणि सगळ्यांसाठी म्हणजे तुमच्याच माणसासाठी नाही तर सगळ्यांसाठी
मध्ये सुद्धा सगळ्यांच्यासाठी तुम्ही चांगले आहात. तुमच्या मनामध्ये प्रेम आणि माया आहे आणि मुळात म्हणजे तुम्ही कधीही कुणाबद्दल वाईट विचार करतच नाही. तुमच्या मनामध्ये कधीही राग वगैरे काहीच नसतो आणि हे बघा कुटुंब प्रमुख तर तुम्ही आहातच, परंतु एकदम परफेक्ट आहात. तुम्ही तुमच्या बरोबर असले ना खूप आनंदात असते आणि जेव्हा तुम्ही माझ्या समोर नसतात तेव्हा मला काही सुचत नसतं. बोर होते तुम्ही माझ्या सोबत नसला तर. आणि हे बघा मला माझ्या आयुष्यातील सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात आणि एखाद्या गोष्टीशी जर तुमचं मत नाही जुळलं तर ते सुद्धा मी तुमच्याशी भांडायचं असतं. कोणतीही भावना जरी असली तरी सुद्धा मला ती तुमच्याच बरोबर फील करायची असते. आता लाजत गाजतच ही सगळं बोलत असते. समोर मात्र आता हात जोडतो आणि खूप खुश होत स्वानंदीचं बोलणं ऐकत असतो. त्याला आनंद होत असतो. स्वानंदी म्हणते की तुम्ही जर माझ्या सोबत असता तर मी खरंच खूपच खुश असते. हे बघा राजवाडे तुम्ही सगळ्यात जास्त माझ्यासाठी आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आहेत आणि मला फक्त आता तुमचं सुख हवं आहे, बाकी काही नको. मला फक्त आणि फक्त तुम्ही आनंदात असायला हवे आहात. तुमचं आरोग्य निरोगी असायला हवं आहे आणि तुम्हाला फक्त निरोग म्हणजे उदंड आयुष्य लाभायला हवं. खरंच हीच माझी इच्छा आहे. बाकी इतकंच, बाकी काही नाही. समर विचारतो की अजून पुढे काय? स्वानंदी विचारते की काय म्हणजे? समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही इतकं काही बोललात पण माझ्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे? तुम्ही ते नाही बोललात. किंवा समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही असं काय करतात हो? मी तुम्हाला प्रपोज केलं होतं, त्याचं उत्तर मी तुम्हाला मागितलेलं होतं. तुम्ही योग्य वेळ आल्यानंतर आता ते उत्तर देणार होतात. मग योग्य वेळ कधी येणार आहे? त्यावरती स्वानंदी म्हणते की अहो हे बघा मी बोललेत ना तुमच्या बरोबर हे सर्व काही, मग हेच उत्तर आहे. समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम मी तुम्हाला आय लव्ह यू बोललो, त्याचं उत्तर कुठे आहे? स्वानंदी खूपच हसते आणि म्हणते की अहो हे बघा राजवाडे मी बोलले त्यातच सगळं उत्तर दडलेलं आहे. तेव्हा समर म्हणतो की नाही मी कसं बोललो तसंच मला उत्तर हवं आहे. हे बघा आय लव्ह यू असं तुम्ही मला स्पष्टपणे सांगा तर त्यातच मी उत्तर शोधेल. आनंदी म्हणते की अहो राजवाडे थांबा ना, तुम्ही डोळे मिटा. समर म्हणतो की काय बोलतात डोळे मिटा? तर स्वानंदी म्हणते की हो राजवाडे. समर म्हणतो की हे बघा जेव्हा तुम्ही बोलणार आहात ना, मला प्रपोज करणार आहात तेव्हा तो क्षण माझ्या डोळ्यामध्ये मला म्हणजे असं साचवायचं आहे, मिटवायचं आहे. ते सगळं आयुष्यभरासाठी मला माझ्या मनात साठवून ठेवायचं आहे. स्वानंदी खूपच हसत असते आणि हे बघा तुम्ही मला असं डोळे बंद करायला लावू नका. हे बघा मला मात्र हे सगळं काही मनामध्ये साठवून ठेवायचं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे. तेव्हा स्वानंदी मात्र आता ही समरला आय लव्ह यू असं म्हणते. पण विचारतो की काय? तर लगेच आता स्वानंदी पुन्हा म्हणते की राजवाडे आय लव्ह यू. किंवा मात्र आता समर म्हणतो की मला ऐकू आलं नाही, पुन्हा म्हणा. स्वानंदी आता म्हणते की राजवाडे आय लव्ह यू आय लव्ह यू खूप जोर जोराने ओरडते. समरला फारच आनंद होतो. इतका आनंद होतो त्याला आता तो आनंद गगनात मामिण्याचा होता. इतका आनंद झालेला असतो की स्वानंदी आता समरला घट्ट मिठी मारते आणि समर सुद्धा खूप खुश होऊन तिला मिठीमध्ये घेतो. तर शेजारी आता जे काही बायका पूजेसाठी आलेल्या आहेत ते सगळेजणी मात्र आता खूप छान टाळ्या वाजवतात. स्वानंदी आणि समर कावरे बावरे होतात आणि पटकन बाजूला होतात. त्यानंतर मात्र इकडे आता मलिका आणि अंशुमन सुष्मिताला मात्र आता पुन्हा सही करायला सांगतात आणि हे बघ निवांत कर, काही टेन्शन वगैरे घेऊ नकोस. तेव्हा आता मलिका अंशुमनला विचारते की तू त्या मूर्खाकडे गेला होता का? तेव्हा तो काय म्हटला? अंशुमन म्हणतो की तो मूर्ख, आता त्या मूर्खाकडून एक चूक झालेली आहे. तो म्हणतो की आता फक्त दादाच्या सहीवर नाही तर आजीची सुद्धा सही लागणार आहे. तर मलिका म्हणते की ती नॉमिनी आहे त्यामुळे आपलं तर हे सर्व करावं लागेल. अंशुमन विचारतो की मॉम आता काय करायचं आहे? आणि किती काही झालं तरी शेवटी तिची सही आपल्याला घ्यावीच लागेल आणि ती म्हातारी आपल्याला काही सही वगैरे देणार नाही. तेवढ्यात मलिकाचं लक्ष येतं की तिचा अंगठा घ्यावा लागेल आपल्याला. त्यानंतर मात्र आता इकडे समर स्वानंदीला म्हणतो की तुम्ही त्या दिवशी मला का सांगितलं नसेल, आज का सांगितलं? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो मी दिला तुम्हाला थोडासा त्रास, कारण मला वटपौर्णिमेच्या दिवशी सांगायचं होतं आणि या दिवसाला किती खास महत्व आहे त्यामुळे मला तुम्हाला आजच्या दिवशी सांगायचं होतं. समर खुश होत म्हणतो की म्हणजे आता हे ठरलेलं आहे. तर स्वानंदी हसतच म्हणते की आय लव्ह यू. समर म्हणतो की आय लव्ह यू टू यू. समर म्हणतो की आज मात्र तुम्ही खूपच छान सुंदर दिसतात. तर लगेच स्वानंदी म्हणते की तुम्ही साडी दिलेली आहे आणि आजीकडून का दिली ती आणि काय गरज होती आजीकडून देण्याची? समोर म्हणतो की हे बघा अहो मी तुम्हाला कसं देणार होतो आणि मला कशी द्यावा ते समजत नव्हतं आणि त्यात म्हणजे मी कोळ घालून ठेवला होता की मी तुम्हाला म्हटलं होतं की वटपौर्णिमा करू नका आणि तुम्ही जर त्यात म्हणजे साडी दिली असती तर तुम्ही माझ्यावर चिडला असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो नसते चिडले मी. समोर म्हणतो की अहो माणूस आहात, चिडला असता आणि हे बघा एकतर मी धाडस केलं होतं तुम्हाला प्रपोज करण्याचं आणि त्यात म्हणजे तुम्ही मला उत्तर सुद्धा दिलं नव्हतं.
मग मी तुम्हाला साडी कसं देणार होतो, माझं धाडसच होत नव्हतं. आणि त्या काळात माझी काय अवस्था झाली होती याची कल्पना तरी तुम्हाला आहे का? स्वानंदी म्हणते की हो, आहे मला कल्पना. आणि हे बघा, मी त्यात म्हणजे तुम्हाला म्हणलो की वटपौर्णिमेची पूजा करू नका, तर तुम्ही नाही म्हटलात आणि तुम्ही मात्र माझी मजा घेत होतात. स्वानंदीला मात्र खूपच हसायला येत असतं. आणि हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही जो काही माझा छळ केलेला आहे तो मात्र मी आयुष्यभर नाही विसरणार. आणि आता स्वानंदीला मात्र हसू येत असतं. आणि हसू नका. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो राजवाडी, मुळात तुम्हाला असं वाटूच कसं शकलं की मी वटपौर्णिमेची पूजा नाही करणार म्हणून, कारण माझी गाडी तर कधीच मैत्रीच्या पुढे निघून गेली होती आणि मी त्याचं सिग्नल दिले होते. आणि तुम्ही तर काय मला सारखं मैत्रीण मैत्रीण करत होता. आणि काय मैत्रीण मैत्रीण, अशा वेळेस मला तुमचा इतका राग येत होता, इतकी चिडचिड यायची मला. तर समर म्हणतो की हो मला माहिती आहे, पण म्हणून मी तुमची गंमत करत होतो. समर म्हणतो की अहो तसं नाही, पण तुम्ही रागवल्यानंतर खूप गोड दिसायच्या. तुमचे डोळे काहीतरी वेगळं सांगायचे, तुमचे गाल असं काहीतरी वेगळे सांगायचे आणि तुमचे कान सुद्धा. डोळे मात्र वाट बघत बसायचे आणि गाल मात्र फुगलेले असायचे. सुरुवातीला मला असं वाटायचं की स्वानंदी मॅडम इतके विचित्र का वागतात, मग नंतर मात्र मी विचार करायला लागलो आणि मला नंतर जाणवलं की तुमच्या प्रेमात पडलो म्हणून. तेव्हा स्वानंदी आणि समर एकमेकाकडे खुश होऊन बघत असतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.